आणि या 2 महिन्यामध्ये आपण आता भेटणार आहोत ते वीर पिता वीर माता या दोघांना, या दोघांच्या सोबत वीर पत्नी आणि वीर सासू यांना देखील. आपल्या सगळ्याच नाशिककरांना आठवणीत असेल गेल्या वर्षीची व्याख्यानमाला. हाच परिसर, ही अशीच तुडुंब गर्दी भरलेली मेच्या उत्तरार्धामध्ये एक वक्त्या इथे आल्या होत्या. त्यांना बघायला, त्यांना भेटायला आणि त्यांचे तेजस्वी ओजस्वी विचार ऐकण्यासाठी तरुणांनी हा परिसर फुलून गेला होता. वक्त्या होत्या अनुराधा सरदेसाई. विषय होता भारतीय जवान. भारतीय सैन्यामध्ये ज्या काही खडतर परिस्थितीमध्ये आपले सैनिक काम करतात त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी लक्ष्य फाउंडेशनच्या मदतीनं त्या दरवर्षी न चुकता भारतीय सैन्याला भेटतात. राखी पौर्णिमा त्यांच्याबरोबर साजरी करतात आणि केवळ उत्सवीच वातावरण नाही तर सगळ्या तरुण मुलांना प्रेरित करत असतात सैन्यात जाण्यासाठी. गेल्या वर्षी सैन्यात जाण्यासाठी प्रेरित होण्यासाठी इथे तरुणांची गर्दी होती. नियतीलाच ते कदाचित ठाऊक असेल की पुढच्या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये आपण खरोखर एका सैनिकाला भेटणार आहोत. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या वीर माता, वीर पत्नी, वीर पिता यांना भेटणार आहोत. नाशिककरांना हा सगळा अनुभव नवीन नाही, पण जेव्हा असं म्हणतात की एखादा वीर हुतात्मा होतो, वीरगतीला प्राप्त होतो, तेव्हा आजकालच्या भाषेमध्ये सोशल मीडियावरती त्या सगळ्या बातम्या बघून आणि त्याला अंगठे दाखवणं सोपं असतं, पण किती अवघड असतं जेव्हा अशा कुटुंबियांना भेटणं. आपल्या मनामध्ये विचार असतात की किती काहीतरी प्रचंड घडलेलं आहे मनातमध्ये. तो सगळा देशप्रेमाचा भाग असतो की जो केवळ फक्त आणि फक्त दिखाऊ असतो, अंगठे दाखवण्यापुरता आणि डोळ्यातून अश्रू काढण्यापुरता. पण जेव्हा जेव्हा एखाद्या वीर सैनिकाच्या कुटुंबाला, शहीद कुटुंबाला आपण भेटत असतो तेव्हा तेव्हा त्यांच्या कुटुंबाचं मनोधैर्य बघून आपल्याला खरोखर मनातून थोडीशी लाजच वाटत असते. त्यांच्यापाशी असलेली धीरोदात्त वृत्ती आणि एकूणच सगळ्या समाजाकडे त्यांचा बघण्याचा असलेला दृष्टिकोन हा आपल्याला खूप काही देऊन जात असतो. आजचा दिवस हा असाच आहे. 98व्या वसंत व्याख्यानमालेच्या सुरुवातीच्या पहिल्या पुष्पामध्येच आपण भेटतो आहोत आणि हे पहिलं पुष्प इथून घरी जाताना डोळ्यामध्ये केवळ अश्रू घेऊन शहीद निनाद यांची गोष्ट ऐकून ते किती ग्रेट होते, त्यांचे आई वडील, त्यांची पत्नी, या सगळ्या कुटुंबाने या परिस्थितीला कसं हाताळलं, कसे धीरोदात्तपणे ते सामोरे गेले. आणि या सगळ्या विचारांनी फक्त आपल्याला घरी जायचं नाही आहे. घरी जाताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू नको आहे. घरी जाताना आपल्या मनामध्ये, डोळ्यामध्ये हवी आहे ती ऊर्जा, जी ऊर्जा ह्या कुटुंबाकडे आहे ती ऊर्जा घेऊन आपल्या सगळ्यांना जायचं आहे. आणि त्या ऊर्जेची गोष्ट ऐकण्यासाठी आज आपण इथे सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. हो, ते नंतर आपण करूयात. आता मुलाखत ऐकूयात. काका, मला तुम्हाला असं विचारायचं की 2 महिने झाले या गोष्टीला, अनेक ठिकाणाहून तुमच्यावरती प्रश्न आले. आपण जरा थांबवूयात यांना आणि आपण इथे मुलाखत घेतोय. कृपया शांत बसा. 2 महिने झाले ह्या गोष्टीला. अनेक ठिकाणाहून तुम्हाला बोलण्यासाठी आमंत्रणं येत असतील. मीडियाने तुम्हाला अनेक प्रश्न विचारले असतील. या सगळ्या काळामध्ये स्वतःच्या मुलाबरोबरचं आणि तुमचं नातं हे बघण्यासाठी वेळ झाला का हो खरंच? प्रश्न आहे. कारण ते तो अजून आमच्या बाहेर पलीकडे गेला आहे आम्हाला कधी वाटलेलंच नाही अजूनही. हो, सातत्याने तोंडासमोर अजूनही आहे. जसं इतर वेळेला तो तसं 12-15 वर्ष झाले तो घरात नव्हताच. बर, दूर कुठेतरी नोकरी करतो आहे. फक्त रोज जो फोन यायचा तो येणं बंद झाला आहे. या पलीकडे काही आमच्या आयुष्यात तसा फरकच झालेला नाही. फक्त या मुलीमुळे
ती जेव्हा जेव्हा कोणताही फोन वगैरे आला की लगेच भावाचाच फोन आहे म्हणून ती धावते. तेव्हाच आम्हाला तो गेल्याची जाणीव होत असते. ते पण त्यांची शौर्यगाथा, वीरगाथा जी आहे ती सगळीकडे ऐकवली जाणार आहे. इथून पुढे ती निनादत राहणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणूयात की एक प्रकारचं तुम्हाला तेव्हा ते नाव जे सुचलं ते खऱ्या अर्थानं आज ते फलद्रूप होतंय आणि निनादत राहणार आहे त्यांचं नाव. ते होणारच आहे. पण मुळामध्ये आज इथे एवढे जे सगळे लोक बसलेले आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे की निनादची जडणघडण ही कशी झाली. असं म्हणतात की ज्या पुत्राची माता ही खंबीर असते, जिची कूस ही प्रचंड खंबीर असते, ती मूस जी आहे त्या लेकाची ती देखील तशीच होत असते. आई, तुम्ही आम्हाला सांगा की निनादचं बालपण कसं होतं. निनादचं बालपण म्हटल्यावर असं आठवतंय की सगळं आनंदच होता. म्हणजे खूप आनंदात असायचा तो. आणि असं घरी ते आणि त्याचं शिक्षण आणि तो जे शिकला ते खरं असं असतं की संस्कार हे आपण पहिले आईवडिलांकडून घेतो की आईवडील घरात कसे वागतात त्याप्रमाणे मुलं वागत असतात. आणि असं पण काही नाही की मुलं फक्त आईवडिलांचेच संस्कार घेतील, बाहेरसुद्धा सगळ्यांचे संस्कार घेत असतात. पण पहिली सुरुवात कुठे होते? आईवडिलांपासून. की आईवडिलांचं वागणं कसं आहे, आईवडील कसे बोलत आहेत, कुठल्या टोनिंगमध्ये बोलत आहेत, त्या हिशोबाने ते मुलंसुद्धा तोच विचार करत असतात. आणि मला एक गोष्ट अशी आठवते की जेव्हा तो म्हणजे जन्माला यायचा होता तर तेव्हा मी डोंबिवलीला गेले होते म्हणजे बाळणपणासाठी म्हणूनच. तर आमच्या बाल्कनीतून सूर्योदय दिसायचा. हो. तर तेव्हा मी नेहमी ते सूर्योदय बघायचे आणि मी अशी प्रार्थना करायचे, अरे मला ना सूर्यासारखा तेजस्वी मुलगा पाहिजे. अर्थात ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही आत्तापर्यंत, हे आत्ता मी पहिल्यांदाच सांगते. आणि नंतर असं पण झालं की खरोखर मला तसं आता वाटायला लागलं की आपण हे मागणं मागितलं देवाकडे, देवाने पुरवलं पण की आपल्याला तसा त्यांनी मुलगा दिला की एवढा शूर आणि असा सूर्यासारखा तेजस्वीच म्हणावं गेलेला. पण जन्म झाला त्याचा, सगळ्यांना आनंद झाला खूप. म्हणजे आणि नावसुद्धा कसं ठेवायचं, निनाद. आमच्या दोघांचं तसं होतं की निनाद नाव ठेवूया आणि ते आवडलं पण सगळ्यांना, अजूनही सगळ्यांना. म्हणजे अजून आम्हाला म्हणतात की तुम्ही मुलांची नावं कशी काय तुम्हाला सुचलीत. एकाचं नाव निनाद आहे, दुसऱ्याचं नीरव. म्हणजे दोघांचं विरुद्ध आहे. नीरव म्हणजे शांत, निनाद म्हणजे अवखळ. पण तसं बघायला गेलं तर दोघंही शांतच आहेत. तसं बोलणं दोघांचंही कमी आहे. निनाद पण कमी बोलायचा, पण तसा अभ्यासातही तो हुशारच होता. लहानपणापासून त्याला आम्ही अगदी शिकवलं. म्हणजे 1, 2, 3, 4 पासून सुद्धा म्हणजे आम्ही शिकवलं घरी त्याला तसं दोघांनी सुद्धा. आणि ठीक आहे. म्हणजे आता नॉर्मल मुलांचं कसं बालपण जातं तसंच की आम्ही नॉर्मल तेच मला विचारायचं होतं की नॉर्मल मुलांचं बालपण सर्वसाधारणपणे सारखंच असतं आपल्या सगळ्यांचं. हो. पण ज्या मुलांचे आई वडील पालक हे नोकरी करत असतात त्या मुलांवरती एक वेगळी जबाबदारी आपोआप येत असते. त्यांनी ती घेतलेली नसते पण आलेली असते आणि त्यातून मोठ्या मुलावरती ती जास्त येते. हो, ती येते. हो हो. आणि त्यांना ती जाणीव पण असते हो की आपले आई आणि बाबा दोघेही जण ऑफिसला जात आहेत. हो. तर आपण कसं वागायला पाहिजे. इवन तुम्हाला सांगते की आम्ही मुलांना सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या लहानपणापासून की गॅस कसा पेटवायचा, की त्याचा धोका कसा आहे, की तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे, कुलूप कसं लावायचं, लॅच कसं लावायचं. तेव्हा तुम्ही वसईला राहत होता? तेव्हा आम्ही वसईला राहत होतो. लहान असताना म्हणजे 4थीपर्यंत निनादचं तर तिथे झालेलं आहे शिक्षण. हो. आणि नर्सरीमध्ये जेव्हा तो गेला तर तेव्हा लहान म्हणजे किती 3 वर्षाचा मुलगा नर्सरीमध्ये गेला होता. पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं की 2 तासाने तुम्ही त्याला घ्यायला या. पण त्या दिवशी त्याला लवकर म्हणजे त्यांनी लवकर शाळा सोडून दिली 1.5 वर्ष. आणि आम्ही 2 तास गृहीत धरून आम्ही तिथे गेलो. पण काही नाही, तो तिथे शाळेत व्यवस्थित बसला होता. माझी आई येईल म्हणजे आम्ही दोघेही गेलो होतो घ्यायला, आई आणि बाबा. शांतपणे बसला होता, काही रडणं नाही, काही नाही. म्हणजे असं त्याला ते थोडाफार तो थोडा समंजस म्हणावा तसा पण लहानपणापासूनच होता. होता. तो एक फार छान किस्सा आहे तो
की तुम्ही काही कारणाने कुठे बाहेर गेला होता, वसईच्या बाहेर. हो. आणि त्यावेळेस निनादने स्वतःला सांभाळलं, भावाला सांभाळलं आणि तुमच्यासाठी काही सोय करून ठेवली होती हो. आल्यानंतरची. हो, ते- तो सांगा ना सगळ्यांना. ते सांगते ना, बाबा सांगते. हा बाबा तुम्ही सांगा. त्यावेळेस तो चौथीत असेल साधारणपणे. पण आम्ही दोघं अचानक माझ्या मित्राची आई वारली म्हणून तिकडे गेलो होतो. घरात फोन वगैरे त्या काळात कुठेही नव्हते. पण संध्याकाळी तो घरी आल्यावरती त्यांनी पाहिलं आणि शांतपणे घराला कुलूप पाहिल्यावरती व वरून किल्ली घेतली शेजाऱ्यांकडून, धाकट्या भावाला वगैरे घरी आणलं. तर दोघांकरता स्वतः करता चहा केलाच, पण आई वडील येतील तेव्हा त्यांच्यासाठी देखील त्यांनी आणखी 2 कप करून ठेवला, जो आम्ही 2 तासांनी आल्यानंतर घेतला. त्याच्यात त्यावेळेचा तो चहा हो. मला आजही अजून आठवतं. कारण मुलांना तसं करायला आपण कधीच काही सांगत नाही, शिकवत नाही असं नाही आहे. आम्ही लहानपणापासून त्यांना प्रत्येक गोष्ट करताना हे आईचं काम आहे, हे बाबांचं काम आहे असा प्रकार कधीच नव्हता. प्रत्येक गोष्ट, आणि जी मला येत नाही तो म्हणत असेल ती त्यांना आम्ही आठवण शिकवायचो पहिल्यापासून. बरं. दोघी मुलांना आम्ही तेच हे केलं पहिल्यापासून. इथे काही मुलं आहेत, मुलांचे पालक आहेत. अलीकडे असं झालंय ना की मूल नाही म्हणताय तर मग ते लगेच तिथून मागे फिरलं जातं. पण हा मुद्दा जो आहे तो थोडा अधोरेखित करा. समजलं नाही मला. तुमचा जो मुद्दा होता की नाही म्हणतोय तर ते अट्टहासाने करायला लावायचो आम्ही हा, त्याला. म्हणजे कोण आत्ताचा करायला लावायचा असा प्रकार नव्हता. पण अमुक गोष्ट त्याला येत नाही की तो घाबरतो आहे वगैरे असं काही असेल हम्म. तर आम्ही ते गोष्टीत त्यांना कधी तू मोठा झाल्यावरती तू बाजूला हो वगैरे असंही कधी करायचं नाही की नको नको दूर हो, हे डेंजरस आहे, हे करू नको वगैरे. ह्या सर्व गोष्टी अगदी लहानपणापासून त्यांना आम्ही तेही इंटरेस्ट घ्यायचे आणि त्यांना शिकवत गेलो. मला आठवतं आमच्या वसईतल्या आमच्या सोसायटीच्या मिटिंग सर्वात जास्ती निनादने अटेंड केल्या. बरं. कारण मी ज्या ज्या मिटिंगला जायचो त्या प्रत्येक वेळी तो माझ्या शेजारी येऊन बसलेला असायचा. त्यामुळे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यापासून आम्ही त्यांना सहभागी करून घ्यायचो. ही गोष्ट तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही मोठे झाल्यावर पाहाल वगैरे असं आम्ही कधीच केलं नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की मुलाला तुम्ही व्यक्ती म्हणूनच वाढवलेला अगदी आहे. पहिल्यापासून. हो हो. आणि सैनिकांमधला एक गुण, आज इथे माजी सैनिकही काही आलेले आहेत. सैनिकांमधला गुण म्हणजे धैर्य, निष्ठा, व्यक्ती म्हणून फार प्रेमळ असतात हे सगळेच लोक आणि मान देतात. तर हे सगळेच गुण जे आहेत हे लहानपणापासून निनादमध्ये होतेच ते. पण मग हा मुलगा जो होता तुमचा, हा अभ्यासात छान होता, त्याचा हस्ताक्षर छान होतं, त्याची चित्रकला छान होती. मग एवढ्या गुणी बाळाला त्याचा धाकटा भाऊ 5.5 वर्षांना छोटा त्याची काळजी घेत होता. अचानक असं काय झालं की वसईवरून त्याला नाशिकला आणलं तुम्ही? नाही, त्याला मुख्यतः शाळेत पाठवायचा माझा उद्देश एवढाच होता की वसईसारख्या ठिकाणी किंवा मुंबईत कुठेही, आता नाशिकमध्ये देखील मुलांना खेळायला ग्राउंडच नसतं. आणि माझी एक सामान्य अपेक्षा होती की मुलांना त्यांच्या वयात खेळाकुदायला वगैरे भरपूर मिळायला हवं. बाकी माझ्या कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. लहानपणी जे खेळाकूद वगैरे सगळं मिळालं पाहिजे ते या दृष्टीने मला भोसले मिलिटरी स्कूल हे अधिक लहानपणापासून मी नाशिक करत असल्यामुळे माहिती होतं. म्हणून त्याला म्हटलं की आपण भोसले मिलिटरी स्कूलला टाकू. त्यामुळे मुलांना अनावश्यक याच्यातला वेळ जातो आणि शाळेत पूर्णपणे त्यांना खेळायला मिळेल. बरोबर. माझी एवढीच अपेक्षा होती, खेळाकुदायला वगैरे मिळेल. त्याच्यात याच्यात जायची आवड निर्माण झाली, ती आणखीन चांगलीच गोष्ट झाली. पण आई, एक अशी गोष्ट होती की निनाद तेव्हा घरातून पहिल्यांदा बाहेर पडला. तेव्हा मनामध्ये काय विचार आले होते? एवढा छोटा मुलगा आता पुढचे 5 वर्ष हा दूर राहणार आहे आपल्यापासून. हां, तसं थोडं आपल्याला आई म्हणून तसं वाईट वाटणारच की आपला मुलगा आपल्यापासून लांब राहतो आहे. पण त्याच्या डेव्हलपमेंटसाठी त्याच्या योग्यही होतं ते. कारण आम्ही त्याला दोघंही नोकरीला जात असताना आम्ही त्याला तेवढं देऊ शकलो पण नसतं की तुला काय हवं आहे, तुला काय खेळायची इच्छा आहे किंवा कसं तुला काय आवडतं ते त्याला तिथे सगळं व्यवस्थित मिळणार होतं. आणि त्याला आम्ही बळजबरी पण केली नाही की तू जायलाच पाहिजे तिथे. नाही, तू चल आमच्याबरोबर तिथे बघ, परीक्षा दे, तुला जर का वाटलं आवडलं तर आपण तिथे तुला टाकू. आणि इव्हन ॲडमिशन झाल्यावर सुद्धा त्याला विचारलं की तुला नाही आवडलं तर परत ये, हां, काही प्रॉब्लेम नाही तसा. तू काही काळजी करू नको की तुला काय तिथे राहायचंच आहे असं नाही. तुला नाही आवडलं असं वाटतं की नाही आईजवळ जायचं, ठीक आहे तू परत ये. पण त्याने ते जिद्दीने पूर्ण केलं. हो. तसं
पुढच्या एक वर्षाचा एक असा अनुभव मला असा आला होता की तिथे सगळ्यांचे पालक त्यांना सोडायला यायचे दुसऱ्या दिवशी, म्हणजे असं प्रत्येक वर्षाला आम्ही पण जायचो. तर त्याला म्हटलं की अरे आम्ही आता उद्याला परत जातो आहे, तर येऊ का तुला सकाळी भेटायला? कशाला आई, तुला काय परत सगळ्या आया रडतात तसं तुला रडायचं आहे का? तर म्हटलं नाही, म्हटलं तसं नाही, तुला फक्त नाही म्हणे तसं काही गरज नाही आहे, मी व्यवस्थित राहतो इथे, व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही तुमची गाडी जी आहे ती पकडून तुम्ही जा. वा, हा शांत आणि समजूतदारपणा अगदी त्याच्यामध्ये लहानपणापासूनच होता नाही का? तुम्ही 1 वर्ष पुढे उडी मारली, पण मला त्याच्या आधीचा एक किस्सा विचारायचा आहे तुम्हाला, म्हणजे सांगायला मी इथे आता तुम्हाला की तो फोर्स करणार आहे की निनाद नाशिकमध्ये आले भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. भोसला मिलिटरी स्कूलचं नाव घेतल्यानंतर म्हणजे अजूनही काही घरांमध्ये आई वडील धाक दाखवतात की जर चांगला अभ्यास केला नाहीस, नीट वागला नाही तर तुला सरळ त्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आम्ही दाखल करू आणि मग बघ पहाटेपासून रात्रीपर्यंत तुझं काय होतंय, चरख्यामध्ये तू पिळला जाणार आहे आणि मुलं चांगली वागतात घरी, अशी धमकी मिळाल्यानंतर. पण तुमच्या बाबतीत काहीतरी वेगळंच झालं. तुम्ही निनादला सोडायला आला तिथे आणि इथे कुठेतरी नातेवाईकांच्या घरी राहिलात आणि दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला आलात आणि काही एक प्रश्न विचारला काका, आणि त्याच्यावर निनादचं जे उत्तर होतं ते म्हणजे त्याने सिक्सरच मारलेला होता. तर ते काय होतं? त्याला आम्ही विचारलं होतं म्हणजे ती झोप वगैरे लागली का व्यवस्थित, तर तो म्हणाला अगदी शांत झोप लागली आहे, काहीच हे नाही. इतर सगळे मुलांपैकी अनेक जणांना आठवण येत होती, बाहेर जायचं आहे, पुन्हा घरी जायचं आहे वगैरे असा प्रकार होता. पण त्यांनी मात्र अगदी पहिल्या दिवसापासून ते राहायची अगदी पूर्ण तयारी केली आणि मस्त मजेत राहिलो म्हणून म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील आम्हाला सांगत होता की येस, ही इज प्रिपेअर. म्हणजे आम्हाला जो मुख्य उद्देश होता की मोठ्या वयात कदाचित आईवडिलांच्या छाया करून बाहेर जाणाऱ्या मुलांना 10वी 11वी नंतर अचानक बाहेर गेले तर अनेकांना होम सिकनेस येतो, त्या मानानं तो लहान वयात कमी येईल, हा एक उद्देश होता. पण त्याने अगदी पहिल्या दिवसापासून असं दाखवलं, त्याला कुठलाच होम सिकनेस वगैरे काही आला नाही. त्यामुळे आम्ही सर्वात जास्ती अश्युअर्ड झालो. आणि एक सांगायचं म्हणजे आम्ही निनादला इथे जेव्हा ठेवलं तेव्हा एक लोकल गार्डियन म्हणून असं विचारलं जातं की इथे कोण आहे नाशिकमध्ये तुमचं. तर माझे मामा इथे असतात, अरविंद चौधरी, ते पण आलेले आहेत आपल्या ह्याच्यात. हो हो, नमस्कार मामा. तर त्यांच्याकडे म्हणजे आम्ही त्यांचं नाव दिलं होतं की इथले लोकल गार्डियन म्हणून चौधरी म्हणून आहेत, ते माझे मामा आहेत. तर प्रत्येक सुट्टीच्या म्हणजे रविवारी जेव्हा असायचं की त्यांना परमिशन असायची की तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जा. तर सुरुवातीला जेव्हा हा लहान होता तेव्हा मामा, माझी मामी, इवन त्यांचे 2 मुलं पण याला घ्यायला तिथे जायचे शाळेमध्ये. हो, हे राहायचे अशोक स्तंभाला आणि शाळा माहितीच आहे तुम्हाला. पण तिथपर्यंत त्यांनी मात्र पूर्ण 2 वर्ष तरी कमीत कमी तसं केलं की तो लहान होता तोपर्यंत की ते तिथपर्यंत जाऊन त्याला घेऊन घरी जायचे. त्याला आवडती जी भाजी असते म्हणजे त्याला उसळ आवडायची मटकीची, तर मटकीची उसळ ते नेहमी करायचे की तुला आवडते म्हणून ती भाजी तसं. आणि त्यांच्याकडे पण तो शांत म्हणजे जायला लागला. त्याच्यानंतर जेव्हा मोठा झाला तो त्याचा जायला लागला म्हणजे मग तसं. आणि त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून म्हणजे त्याला नेलं तिथे आणि त्याला सुद्धा खूप कौतुक होतं. अरुण मामा म्हणून तो खूप इथे आला की आधी चला आपण अरुण मामाकडे जाऊया, म्हणजे आमची एक ती चक्कर असायचीच की तो आलाय म्हटल्यावर आम्ही त्यांच्याकडे जायचोच. म्हणजे एक त्यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट मिळाला. म्हणजे आम्ही जेव्हा इथे नव्हतो तेव्हा त्यांचा सपोर्ट चांगला मिळाला आम्हाला. तर याचाच मला एक मुख्य सांगायचं की त्या मामांनी सांगितलेली आठवण की शाळेतली इतर मुलं आपल्याला केव्हा आईवडील कोणी घ्यायला येतील याची वाट पाहत गेटपाशी उभे असायचे. पण हा मुलगा मात्र मस्त की शाळेत रमलेला असायचा की मामांना त्याला शोधून बोलवून वगैरे आणावं लागायचं. म्हणजे असा त्याचा प्रकार नव्हता मला कोणीतरी येईल घेऊन जाईल आणि मगच मी हे मिळेल असं काही त्याचा नव्हता. तो अगदी मस्त रमलेला होता या वातावरणात शाळेच्या. फार छान राहिला होता तो. म्हणजे हे असून देखील शाळेच्या वातावरणात रमला, होमसिकनेस नव्हता. पण त्याला अटॅचमेंट मात्र सगळ्या नातेवाईकांची आहे ही ते आजही हे होते की आता देखील तो जेव्हा घरी यायचा तेव्हा
कितीही त्याचा करायचं हे असं आपण मधून म्हणायचं एक अरुणाकडे चक्कर मारून येऊ आपण, आई आपल्याला जायचं आहे. तो एक पाठिंबा तुम्हाला जसा होता तसा तो निनादला पण होता. तुम्ही मघाशीच असं म्हणालात की पहिल्याच रात्रीत तो तिथे इतका रुळला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला वाचता आला. तर काही जीव जे असे असतात ना की ते त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीतलावरती आलेले असतात असं मला तरी वाटतं. त्याचं कार्यच होतं देशाची सेवा करणं आणि तो त्याच्या वास्तूत तिथे गेला आणि तो तिथे रमला असं आपण म्हणू. देह आणि देव ह्यांच्यामध्ये देश येतो. सावरकरांचा उल्लेख झाला, सावरकरांची भूमी आहे ही. पण असं आहे ना आई की सैनिकी शाळेमध्ये गेलेला प्रत्येक मुलगा सैनिक होईलच असं काही नाही. निनादच्या आयुष्यामध्ये हा क्षण कधी आला की त्याने ठरवलं की मी सैनिकच होणार आहे. आता खरं 5वी पासून त्यांना तिथे सैनिकी शिक्षण मिळतच असतं. आता त्याच्यामुळे कसं असतं की ह्याला एक तर तेव्हा तिथे आवड निर्माण झाली की आपल्याला हे हॉर्स रायडिंग करायचं आहे, आपल्याला असं भालाफेक असते, तिथे बऱ्याच गोष्टी असतात. इवन खेळ पण, हॉकीमध्ये पण तो होता. आणि तिथे कसं असतं की मोठ्या लोकांचे फोटो वगैरे पण असे लावले होते की जे होऊन गेलेले एअर चीफ मार्शल म्हणा किंवा असे. तर ते फोटोसुद्धा तो असं बघत राहायचा की बऱ्याचदा, म्हणजे हे आम्हाला त्याच्या मित्राने पण सांगितलं आहे गोष्ट अशी की तो ते बघायचा आणि त्याच्या मनात तेव्हापासूनच असं आलं की ते फोटो बघून की अरे असा आपला पण एक फोटो इथे असायला पाहिजे वा असं. म्हणजे तेव्हा तो आणि खरं भोसला मिलिटरी स्कूल हेच त्याचं हे झालं की तेव्हापासूनच त्याला असं वाटायला लागलं की आपल्याला जॉईन व्हायचं आहे, ते इथेच व्हायचं आहे, एअरफोर्समध्येच व्हायचं आहे आणि ते सुद्धा पायलट म्हणून व्हायचं आहे. तर एअरफोर्समध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात की ग्राउंड ड्युटी असते. तो इंजिनियर होता म्हटल्यावर त्याला इंजिनियरचा पण चान्स होता. इतर खूप गोष्टी असतात, म्हणजे असं नाही की फक्त पायलटच असतं असं नाही आहे. एखादं डिपार्टमेंट म्हटल्यावर त्यांना लॉजिस्टिक्स असतं, एज्युकेशन असतं किंवा इतर काही म्हणा तुम्ही. इंजिनियर्स लागतात, त्यांना डॉक्टर्स लागतात. हा इंजिनियर असूनसुद्धा त्याला नव्हतं त्याचं व्हायचं की मला इंजिनियर म्हणून जायचं नाही आहे तिथे, मला पायलट म्हणूनच जायचं आणि ते सुद्धा एअरफोर्समध्ये. हो, एअरफोर्समध्येच जायचं आहे. हो, ते म्हणजे तसं हे होतं. त्याला कमर्शियल पायलटही व्हायचं नव्हतं, त्याला नौदलातही जायचं नव्हतं. नौदलात एअरफोर्स एअरविंग असते, भूदलात पण आहे ती. पण मला फक्त एअरफोर्समध्ये पायलटच व्हायचं आहे ही त्याची अगदी पहिल्यापासूनची ॲम्बिशन होती. मला आठवतं आपल्याकडे मुशर्रफ जेव्हा आले होते त्या एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी त्याला सॅल्यूट न करता आपला समकक्ष म्हणून त्याला शेकहँड केला होता आणि ते मोठी जरा कॉन्ट्रोवर्सी झाली होती. पण ते वाचत असताना वगैरे त्या देखील तो अनिल टिपणीसचा चेहरा समस्त पाहत राहायचा. तेव्हा मी त्याला सहज गमतीने म्हटलं होतं, मी तर अनिल टिपणीसांपेक्षा देखील मोठा आहे म्हटलं. ते तर नुसते एअर चीफ मार्शल होते, मी एअर चीफ मार्शलचा बाप होणार आहे. काही गोष्टी या अशा ज्या सुटून जातात त्या आता आपल्याला आठवतात. पण मला असं वाटतं की हा जो मान आहे, हा सन्मान आहे, हा निनादने तुम्हाला दिलेला आहे, नाही का? आपण जेव्हा मोठे होतो, आपली मुलं लहान असतात, तेव्हा कायम आपण आशीर्वाद देत असतो त्यांना आणि ते आपल्याला वंदन करत असतात. असे फार कमी आईवडील असतात ज्यांच्या आयुष्यात ही वेळ येते की ते त्यांच्या मुलाला त्याच्या कार्यकर्तृत्वाला वंदन करतील आणि तिथून कुठून तरी जिथे ते असतील तिथून ते आपल्या आईवडिलांना आशीर्वाद देत असतील. आपण बोलत होतो ते भोसला शाळेच्या बद्दल. आणखीन एक त्याच्यातली एक आठवण अशी काहीतरी आहे ना की 6 महिन्यांमध्ये हा जो हुशार निनाद होता, हा वसईमध्ये फक्त हुशार नव्हता, हा नाशिकमध्ये येऊन सुद्धा हुशार होता. पहिल्या 6 महिन्यात किंचित गडबड झाली, किंचित. पण त्यानंतर 10वी पर्यंत निनाद भोसला मिलिटरी शाळेचा 1 नंबरचा विद्यार्थी होता, 1 नंबरचा रामदंडी होता. तर जोरदार टाळ्या वाजवूयात त्याच्यासाठी. सातत्यानं पहिल्या नंबरवरती राहणं ह्याच्यासारखे दुसरे कष्ट नाही. एकदा माणूस अपघाताने पहिल्या नंबरवरती येऊ शकतो, पण सातत्यानं तो नंबर टिकवायचा असेल तर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आणि त्याचा प्रत्यय काय आहे तो आपण काकांकडनं आता ऐकूयात की पहिल्या 6 महिन्यानंतर काका त्याला घ्यायला जेव्हा आले नाशिकला
आणि त्यानंतर वसईपर्यंत जाण्याचा जो काही रस्ता होता त्या रस्ताभर निनाद आणि बाबा यांचा काय संवाद होता? बाबा, काय संवाद होता तो? शाळेत त्याला ॲथलेटिक्सची आवड निर्माण झालीच, तर त्यांनी मला घरी जाताना संपूर्ण प्रवासात त्याच्या शाळेतले 2-3 जे उत्कृष्ट ॲथलीट होते त्यांचं त्याच्यावरती खूप इम्प्रेशन पडलं होतं. त्यांच्याबद्दल खूप सांगत बसला. त्यानंतर त्याचं मुख्य म्हणजे त्याला घोडेस्वारी खूप आवडत होती. तर त्यांनी मला घोड्यावरती इतकं मोठं पुराण दिलं, घोडे पुराणात मी त्याला नेहमी म्हणतो. मग घोड्याच्या सगळ्या सवयी, त्याला कसा शिकवतात, त्याला कसा खरारा करतात, सगळं काही त्यांनी खूप डिटेल अगदी सांगितलं. आणि मग त्यांनी मला शांतपणे केलं, बाबा आपण एक घोडा घेऊया का? म्हटलं बाबा घोडा आपण घेऊन आपण करणार का? त्याला घोडेस्वारी तर खूप आवडायची म्हणून घोडा पाहिजे. आपण मी सुट्टीत घरी आलो की घोड्यावरती बसेल. म्हणलं ते 6 महिने त्या घोड्याला सांभाळणार कारण कुठे सांभाळणार? आपण जिन्याखाली जाऊ ना आपण. तसं सायकल लावतात, त्याची मोटरसायकली असतात, तिथे तसं घोडा बांधला तिथे. पण आपण घोडा घेऊया. पूर्ण वेळ हे घोडे पुराण चाललेलं होतं. नाही, ही गंमत जम्मत सगळी सांगायचं नाही ना, पण कधी काही तक्रार करायचं का? मूल जेव्हा घराच्या बाहेर असतं आई, तेव्हा कधीतरी आईची आठवण येते, कधी आईने बनवलेल्या स्वयंपाकाची आठवण येते, कधी तिथे मित्रमंडळीमध्ये काही कुरबुरी होता. निनाद काही तुम्हाला सांगायचं का असं? नाही, निनादने तसं आम्हाला कुरबुर कधीच केली नाही किंवा भोसल्यामध्ये काय त्याला त्रास होतो किंवा काही गोष्टीची अडचण आहे हे कधीच सांगितलं नाही. इव्हन दुसऱ्या मुलांनाही जरी असली तरी ह्याला कधीच नसायची. हां, कधीच हो, नाही. कारण तो ॲडजस्ट करण्याचा पहिल्यापासून ॲडजस्ट करणारा मुलगा होता. कारण मी जेव्हा इथे शेवटच्या वर्षाला नाशिकला मी होतो तेव्हा मला काही पालक माझ्याकडून तक्रार करत होते, आमच्या मुलांच्या अशा तक्रारी असतात, तुम्ही इथे लोकल गार्डियन म्हणून जरा काही लक्ष घाला. म्हटलं मला काही कल्पनाच नाही आहे, कारण माझ्याकडे काहीच कुठलीच तक्रार नाही आहे. म्हणून मुलाला विचारलं, काही नाही बाबा, किरकोळ गोष्टी असतात या. त्यांनी कधीच तक्रार काहीच केली नाही. पण तक्रार असतील मुलांच्या तर तो स्वतः सोडवायचा तिथे. म्हणजे ते त्यांच्यात काही याच्यातल्या काही क्वालिटीमध्ये वगैरे काही हे असेल तर तो तिथे लिडरशिप घेतली होती त्यांनी. तर त्यांनी डायरेक्ट शाळेकडे तक्रार वगैरे करायचा. आईवडिलांकडे जाऊन तक्रार करायची असा काही त्याचा प्रकार नव्हता. ही तर शाळेतली मोठ्या झाल्यानंतरची गोष्ट आहे. पण लहानपणी म्हणजे आम्ही वसईलाच असतानाची एकदा तो शाळेत सहज एक निबंध वाचत होता. त्याला लिहून दिलेला निबंध होता, माय मदर. मग त्याच्यातलं एक टक्के त्यांनी लिहून दिलेलं याच्यात होतं, व्हेन आय कम होम माय मदर प्रिपेअर्स डेलिशियस स्नॅक्स फॉर मी. अचानक तर त्या वाक्यावरती थांबला. आई तू तर घरीच नसतेस, तरी मला स्नॅक्स कधी करूनच देत नाहीस काही. मीच माझा पापड वगैरे भाजून खातो, कधी कधी चहा करून घेतो. तर ही त्याला सवय लहानपणापासून होती. तक्रार करायची त्याची पद्धतच नव्हती. हा जो सैनिकांमधला गुण आहे की उणे 40 तापमानाला तिथे राहून ते आपल्या देशाची सेवा करत असतात. पण जेव्हा जेव्हा घरी फोन करतात, एखादं पत्र पाठवतात, तेव्हा लिहितात की आई बाबा आम्ही सुखात आहोत, इथे आनंदात आहोत. म्हणजे या मुलांचे गुण जे आहेत हे लहानपणापासून जर थोडेफार टिकले ना तर आपलं मूल काय करू शकणार आहे भविष्यामध्ये ह्याची आपल्याला, मला असं वाटतं काय बाबा, ते आपल्याला समजलेलं असतं नाही का? आता 10वी पर्यंतचं शिक्षण तर झालं, पण मग 11वी 12वी औरंगाबादला का बरं? म्हणजे ते काय होतं? औरंगाबादला स्पेशल प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे चालवली जाते. त्यांचा मुख्य उद्देश NDAमध्ये महाराष्ट्रातील मुलांचा टक्केवारी वाढावी हा आहे. या शाळेची मला कुठलीही माहिती नव्हती. ती माहिती त्याला अर्थातच भोसलामधून मिळाली. आणि मग 10वीत असतानाच त्यांनी 6 महिने अगोदर त्याचा फॉर्म वगैरे भरावा लागतो, तो त्यांनी भरला. आणि त्याचं तिकडे सिलेक्शन झाल्यानंतर तो त्या शाळेत गेला. पण भोसलामध्ये असल्यामुळे त्याला त्या शाळेत फार मोठा एक फायदा झाला की तिथेही त्यांची अगदी कडक शिस्तीत त्यांना मुलांना NDAची प्रिपरेशन असल्यामुळे कडक शिस्तीत वागवून त्यांना सर्व तऱ्हेचं शिक्षण होतं, कसरत वगैरे करणं. की तिथे तो पहिल्या 6 महिन्यानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा तो एवढा बारीक होऊन आलेला होता की तो याच्यावरती उतरला CBSला तर मी त्याला ओळखलंच नाही. त्याशिवाय त्या मुलांना त्यांनी पहिल्या वेळेला तिथे SPIला असताना तिथून कॉलेजला जायला रोज सायकल घ्यायला सांगितली होती, कंपल्सरी सायकल होती.
आणि 6 महिन्यानंतर त्यांनी सायकलीवरती मुलांना औरंगाबादहून पुण्याला पाठवलं आणि त्यानंतर मुलं तिथून आपापल्या घरी गेली. तर हा पुण्याहून नाशिकला यांनी आला होता बसने आणि CVSला तो उतरलेला मी पाहिला. तर तो एवढा बारीक झालेला होता की गालफडं वगैरे आत गेलेली वगैरे, मी त्याला ओळखलंच नाही. त्याच्या हातात ती सायकल होती. ती सायकल पाहिल्यानंतर मी म्हटलं ही तर औरंगाबादला आपण घेऊन दिलेली सायकल आहे, म्हणजे हा मुलगा आपला आहे. अशी त्याची अवस्था होती. पण मुलं झालेले मात्र नंतर एकदम स्ट्रॉंग आणि स्टडी होत जातात. पण ते पहिल्या 6 महिन्यात त्यांना जे पिळून काढलं जातं त्यांना पुढच्या आयुष्यात जगण्याची ती तयारी असते. खरंय, हा एक फार पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की इथे जमलेल्या सगळ्या पालकांनी आता ह्याचं व्हिडिओ शूटिंग करतात की काका थोडं पुढे जाते मी बाबा, की सगळेच जण, हा प्रश्न कदाचित थोड्या वेळाने येईल पण, की सैन्यामध्ये जायचं तर कुणी, तर आपल्या ओळखीच्या लोकांनी, ओळखीच्यांच्या मुलांनी. हां, आपल्या मुलाने नाही जायचं कारण मनामध्ये भीती आहे, भीती आहे मरणाची. मरण तसं म्हणलं तर कुणालाच चुकलेलं नाही आहे. ते कुठल्याही क्षणी तुम्हाला गाठू शकतं. घरात असताना, रस्त्याने चालत असताना, अगदी काहीही करत असताना ते गाठू शकतं. हे जे सैनिक आहे त्यांचं जे प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणामध्ये अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा कसं तुम्हाला जगता येईल आणि कसं तुम्ही पॉझिटिव्हली जगू शकाल ह्याचे धडे दिलेले असतात. मला आता सांगा की मरणाला घाबरून इथे तिथे कुठेतरी त्या सीमेवरती लढणारे आपले सैनिक सुरक्षित आहेत. त्या सैनिकांना सैनिक म्हणून बनवण्यासाठी प्रेरणा देणारे हे असे आईबाप सुरक्षित आहेत. मग काका, NDAला मिळाली का ॲडमिशन निनादला? नाही, त्याचं NDAला काही सिलेक्शन झालं नाही. कारण तो जरा थोडासा हे झाला. पण मी त्याला सांगितलं इंजिनिअरिंगला जा. NDA जरी तुला जाताना आलं NDAतून, तरी सैन्यात जाण्याचे अनेक मार्ग आहेत. थोडं मध्ये फक्त डिस्टर्ब करते की भोसला शाळेमध्ये एवढी सगळी तयारी करून घेतली होती, मानसिकदृष्ट्या सबळ झालेला होता निनाद. 2 वर्षामध्ये औरंगाबादमध्ये शारीरिकदृष्ट्या सगळं झालेलं होतं. मग काय झालं? नाही म्हणजे तो पास झाला नाही असा त्याचा अर्थ होत नाही. पास झाले तरी जर लाखो मुलांमधून जेमतेम 200-250 मुलं घेतली जातात. त्यात जर नंबर लागला नाही तर साहजिकच त्याचा काही उपयोग होत नाही. नुसतं पासिंगला नुसतं महत्त्व नसतं, तर त्यांना जी एक विशिष्ट लेवल पाहिजे असेल ती जर मिळाली नाही तर जागा कमी राहिल्या तरी चालतील, रिकाम्या राहिल्या तरी चालतील, पण मुलं तशी घेतली जात नाही की लिस्टमध्ये खाली आलेले तेवढे जागा भरायच्या आहेत, यावेळेस 70% घेतलेत, यावेळेस 60% घेतलेत, असा प्रकार ते होत नाही तिथे. तर त्यामुळे तसं पासिंग जरी झालं असलं तरी नंबर लागला नाही त्याचा. पण म्हणून त्याला त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला पाठवलं. कारण इंजिनिअरिंगमधून देखील त्याच्यानंतर 3rd 4th इयरमधूनही मुलांना याला जाता येऊ शकतं. तसंच कमांड डिफेन्स सर्व्हिसेस आहेत, तेही आहे. नसेल तर ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी आहे. हाही एक मार्ग असतो मुलांना याच्यात जायला. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डातूनही जाता येतं. तर सैन्यात जाण्यासाठी NDA हा एकच मार्ग नाही आहे, तो सर्वात पहिला मार्ग आहे, एवढंच. त्यामुळे मी त्याला म्हटलं की हरकत नाही, तू निराश व्हायची गरज नाही आहे, तुझे मार्ग बंद झालेले नाही आहेत, उलट इंजिनिअरिंग कर. इंजिनिअरिंग केलंस तर तुला अधिक चांगलं हे राहील. पण तेव्हा त्याच्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन असतं. शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि अर्थात जरी असलं तरी तिथे गेलेल्या मुलांना सर्वसाधारणपणे बहुतेक बऱ्याच जणांना परमनंट कमिशन देखील मिळू शकतं. शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे आता या मुलांना 5 वर्ष याच्यात किंवा 10 वर्ष नंतर नोकरी सोडता येते. 10 वर्षापुरतीच असते याच्यामध्ये आर्मी वगैरेमध्ये. एअरफोर्सची मात्र 15 वर्षाची असते. कारण या मुलांना शिकवण्याकरता वगैरे जो एवढा मोठा खर्च केलेला असतो, त्यामुळे त्यांनी ते 15 वर्षाकरता ठेवलेलं आहे. तर ते आता हे 10 वर्ष पूर्ण झाली होती. त्याला याच्यानंतर ऑप्शन होता आणि तो विचारला गेला असता पुढच्या वर्षी की परमनंट कमिशन घ्यायचं आहे किंवा नाही.
अर्थात अनुभव असा आहे की अनेक मुलांना इच्छा असूनही त्यांना सोडता येत नाही, इतकी तिथे शॉर्टेज आहे ऑफिसरचं. आणि याला ती इच्छा होतीच तर पण पुढे राहायलाही असता, पण तो ऑप्शन देण्या घेण्याच्या अगोदरच दुर्दैवाने त्याला तो ऑप्शन ठेवलाच नाही. त्या ऑप्शनपर्यंत येऊच दिलं नाही, मन फिरेल असं काही केलंच नाही या भारत मातेने. इंजिनिअरिंग झाले निनाद आणि मग एयरफोर्समध्ये जायचं तर नक्की होतं. विजेता जी, हम लोग मराठी में बात कर रहे हैं, अभी आधा घंटे से ज़्यादा हो गया, आपको कुछ समझ रहा है? समझ रहा है. तो निनाद एयरफोर्समध्ये गेले, पण त्याआधी विजेता जी आप उनसे मिली थी? यस. तो वो ज़रा बताइए ना सबको. वो टाइम में मैं आर्मी के लिए अटेम्प्ट कर रही थी. आप भी? जी. हाँ. तो सर्विस सिलेक्शन बोर्ड होता है, एसएसबी, जो फिज़िकल एग्ज़ामिनेशन होता है, उसके लिए हम भोपाल गए थे साथ में. थोड़ा पहले पहुंच गए थे तो वहाँ मुलाकात हुई थी. वहाँ से वी बिकेम फ्रेंड्स. काफ़ी टाइम तक हम फ्रेंड्स थे क्योंकि हमारा करियर चॉइस सेम था ऑलमोस्ट. निनाद रिकमेंड हो गया, उसके बाद आई वाज स्टिल ट्राइंग. तो बहुत टाइम तक ही बिकेम फ्रेंड्स आफ्टर दैट. तो मैंने आपको निनाद का पूरा जर्नी पता है? हाँ, हम 2007 में फर्स्ट टाइम मिले थे. 2007 से अब तक हम साथ हैं. तो सिलेक्शन होना बाकी था, आप प्रोसेस में थे दोनों भी. जी. तो क्या बताएंगे निनाद जी के बारे में, उनका बिहेवियर, उनका नेचर कैसा था? क्या वो सूट था पूरा ऑफिसर के लिए? 101%. निनाद की क्वालिटीज़ एक नॉर्मल इंसान से ज़्यादा है, वो तो तय है. इतना पेशेंस, शांत नेचर, किसी बात पे भड़कना नहीं, गुस्सा नहीं करना इमीडिएटली, रिएक्शन नहीं देना इमीडिएटली. उसका स्ट्रॉन्गेस्ट पॉइंट उसका डिसीजन मेकिंग था. निनाद वेरी गुड डिसीजन मेकर. एंड अपार्ट फ्रॉम दैट, जितना आपने भी पूछा था कि कहीं कुरकुर मुरमुर कुछ हुआ कि नहीं हुआ, 2007 से लेकर के अभी तक भी मैंने उसके फ्रेंड सर्कल में भी नहीं देखा कि निनाद का किसी से कहीं झड़प हुआ. किसी से भी नहीं. उसका नेचर ऐसा था. एवरीबडी लव्ड हिम. एंड आफ्टर दिस अनफॉर्चुनेट इंसिडेंट के बाद मुझे हिंदुस्तान के कोने से लेकर के इवन बाहर से भी लोगों का सपोर्ट मिला है जस्ट बिकॉज ऑफ निनाद. उसका नेचर ऐसा था. अब ये अपने आप में सब बताते हैं उसके बारे में. तो उनका सिलेक्शन हो गया, आप ट्राई कर रहे हैं. तो जब वहाँ की सिचुएशन वो आपसे शेयर करते थे? सी देर इज़ वो थोड़ा कॉन्फिडेंशियलिटी होता है. हम लोगों को फ़ोन पे या ऐसे इन जनरल ये सिचुएशंस डिस्कस करना अलाउड भी नहीं है और हम करते भी नहीं हैं. शादी के पहले तो बहुत दूर की बात थी. शादी के बाद भी अगर वो बाहर है तो मैं उससे नहीं पूछती थी कि तुम कहाँ हो, क्या कर रहे हो, कहाँ जा रहे हो, ड्यूटी पे, ऑन ड्यूटी. और ना वो डिस्कस करता था. जी. वो बहुत प्रोफेशनल, मतलब प्रोफेशनल. तो एक बात यहाँ पर है कि आप भी ये सर्विसेज में ट्राई कर रहे हो निनाद, और आपकी पहचान वहाँ से हुई है. तो क्या एक जो कोई सोल्जर है तो उसके साथ अभी आपका थोड़ा बाजू में रखते हैं, लेकिन सोल्जर के साथ शादी बनाने में लड़कियाँ उत्सुक होती है? ऑफ कोर्स, डाउट्स ही नहीं है. उनकी क्वालिटीज़ जनरली मिलना बहुत मुश्किल है. दे क्लास अपार्ट. तो बताइए ना वो. एक फौजी से शादी करना, मैं खुद ट्राई कर रही थी, उसको नहीं काउंट करती. सिर्फ एक फ़ौजी की बीवी होना अपने आप में बहुत बड़े गर्व की बात है. उसके लिए किसी इंसिडेंट की ज़रूरत नहीं है. वाह. यहाँ पे और भी लेडीज़ हैं, और भी लेडीज़ आपको मिलेंगी. आप किसी से भी ये सवाल करना, उसका यही जवाब होगा. फ़ौजी की ज़िंदगी उसने हमें चूज़ किया, ये हमारे लिए बहुत बड़ी बात है. वाह. और फौजी को इस भारत माता ने चूज़ किया, ये भी हमारे सब के लिए बहुत 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 ज़्यादा बड़ी बात है.
बाबा, कधी नेमकी नियुक्ती झाली आणि जे स्वप्न लहानपणापासून पाहिलं होतं की पायलट व्हायचंय आणि एअरफोर्समध्येच पायलट व्हायचंय, बाकी काही नाही करायचंय, ते कधी पूर्णत्वाला आलं? तो त्याच्या कॉलेजच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला असतानाच त्याचे इंटरव्ह्यू वगैरे SSBचे सुरू झाले होते. तेव्हा 2007मध्ये त्याचा बंगलोरला सिलेक्शन झाल्यानंतर 2008मध्ये त्याचा कोर्स सुरू झाला. जुलै 2008मध्ये तो ॲक्च्युअल ऑफिसर म्हणजे एअरफोर्स अकॅडमीमध्ये हैदराबादला गेला आणि 1.5 वर्षानंतर 24 डिसेंबर 2009 टू बी प्रिसाईज, त्या दिवशी त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होऊन त्यांना कमिशन मिळालं. त्याच्यात त्या पासिंग आउट परेडला देखील मी हैदराबादला गेलो होतो आणि त्यावेळेचा तो सगळा सेरेमनी वगैरे आम्ही पाहिला आणि त्यावेळेला प्रथम एक थोडीशी जाणीव झाली की प्रथम इतर वेळेला आपण पटकन म्हणायचो पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, पण त्या दिवशी जेव्हा परेड पाहताना नाही, युद्ध होऊ नये, शक्यतो होऊ नये असं एक त्या क्षणाला माझ्या मनात आलं. एवढं मात्र आहे, कारण ती एक वेगळी जाणीव झाली की आज फौजात आपला मुलगा आहे, पण त्या एखादा सेरेमनी मात्र अत्यंत फार अभिमानास्पद होता, एवढं नक्की. 2009ला बरोबर त्याचं कमिशन मिळालं आणि त्याच्यानंतर तो तिथून सरसावाला त्याचं पहिलं पोस्टिंग झालं. सरसावा म्हणजे सहारनपूरजवळ उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरला. त्याच्यानंतर तिथून तो गोरखपूरला आणि गोरखपूरला 2-3 वर्षानंतर त्याचं गुवाहाटीला पोस्टिंग झालं आणि गुवाहाटीनंतर आत्ता मागच्या ह्याच्यात 24 जानेवारीलाच त्या श्रीनगरला ट्रान्सफर झाली होती. त्याच्या अगोदर तर तो 1 महिना जेव्हा जॉईनिंग टाईममध्ये तो नाशिकला होता तेव्हा आपल्या घरात जानेवारीत खरी दिवाळी चालू होती, कारण दोन्ही मुलं घरी होते, सुनई घरी होती, नात होती. कारण आम्ही तो जानेवारी आमच्या आठवणीत चांगल्या तऱ्हेने राहील, आमची शेवटची दिवाळी झाली. आई, जानेवारी महिन्यामध्ये सगळेजण एकत्र भेटले. तुमचा धाकटा मुलगा जो जर्मनीला असतो तो देखील होता आलेला. 2 भावांचं नातं कसं होतं? दोघांचं असं फ्रेंडली नातं होतं. तो निनाद कधी कधी त्याला म्हणायचा, मी मोठा आहे, माझ्या पाया पड मला. आणि तो सुद्धा नमस्कार करायचा, म्हणजे ते सुद्धा आहे त्याचं की तो पण करायचा धाकटा पण. आणि त्यांची भांडणं म्हणजे कशी व्हायची छोट्या मोठ्या गोष्टींवरून, की नीरवने एखादे काय कपडे घेतले की तो निनाद म्हणायचं ते हे तर मी माझ्यासाठी घेतलं. म्हणजे अश्लीलता स्वभावामध्ये होतीच ना. होतेच. हो. आणि तो पण घेऊन जायचा बरोबर, कारण तो आधी जायचा नेहमी आणि नंतर नीरव पण त्या हे करायचा, घेऊन जाऊ द्यायचा आणि नंतर म्हणायचं बघ निनादने किती मी सांगितलं तर नेलंच बघ, माझी पॅन्ट नेलीच त्याने. म्हणजे दोघांमध्ये ते होतं, देणं घेणं पण खूप होतं. म्हणजे निनाद कुठेही समजा बाहेर गेला, फिरायला गेला तर तो स्वतःसाठी काही घ्यायचा नाही, पण आपल्या भावासाठी घ्यायचा मात्र. म्हणजे त्याने समजा गोव्याला गेला होता, गोव्याहून पण त्याने येताना त्याच्यासाठी कपडे आणले होते, स्वतःसाठी घेतले नाही. इव्हन विजेताच्या भावासाठी पण आणले होते. म्हणजे असं तो दुसऱ्यांसाठी करण्यामध्ये जास्ती त्याला इंटरेस्ट होता. कुठे गेला समजा, आता कुठे ट्रेनिंगला कोइंबतूरला गेला होता, लगेच आईला फोन, आई तुला इथून काही साडी हवी आहे का, तुला काही हवं आहे का. म्हणजे असं जसं तो त्याच्या बायकोला घेणार एखादी गोष्ट तशी तो मला पण विचारायचा की आई तुला हवं आहे का, मग तुला कसं हवं आहे काय नाही. म्हणजे तो घेऊन पण यायचा आणि म्हणजे त्याचं सगळ्यांशीच रिलेशन चांगलं होतं. भावाशी तर होतंच, धाकटा भाऊ म्हणून, आणि ते लहानपणापासून त्याचं आहे. आणि जेव्हा त्याला म्हणजे धाकटा मुलगा जेव्हा जन्माला येणार होता तर तेव्हा त्याला विचारलं तुला कोण आवडेल, बहीण पाहिजे का भाऊ पाहिजे. तर तेव्हा आता तो लहानच होता तेव्हासुद्धा, नाही मला भाऊ पाहिजे. बरं. मग त्याचा जन्म झाला धाकट्याचा, ह्याचं नाव काय ठेवूया. तर त्याचं मग तेव्हा तो ते रॉबिन हुड वगैरे ते वाचायचा ना, आई आपण ह्याचं नाव रॉबिन हुड ठेवूया. म्हणजे असं तो पण म्हणजे आणि खेळवायचा त्याला खूप. म्हणजे दोघांचे ते रिलेशन खूप चांगले होते आणि त्या दोघांचे तर असणारच, कारण भाऊ भाऊ होते.
इवन त्यांचे फोन वगैरे पण एकमेकांना कुठलीही गोष्ट असेल तरी दोघं एकमेकांना सांगून करायचे, कुठलंही म्हणजे इवन बँकेचे व्यवहार असो, इन्व्हेस्टमेंट असो किंवा इतर कुठलीही गोष्ट काहीही असेल तरी तो दोघं एकमेकांना सांगूनच करायचे. आणि सगळ्यांचीच काळजी, म्हणजे आमच्या दोन्ही मुलं तसे आहेत की रोज एकदा फोन करणार म्हणजे करणारच, कितीही निनाद पण हे करायचं. निनाद पण रोज एक फोन करायचा. आणि फक्त कधी असं लांब कुठे गेलेला असेल, काही ठिकाणी कसं असतं की तिकडे नेट नसतं, बंद केलेलं असं, जामर टाकलेला असतो, मग तेव्हा त्याला फोन करता यायचा नाही. मग तेव्हा आम्ही वाट बघत बसायचो की अरे अजून फोन नाही आला, फोन नाही आला. मग जेव्हा तो परत यायचा गुवाहाटीला, परत आल्यावर मग फोन करायचा की आई आम्ही बाहेर गेलो होतो, इथे गेलो होतो, तिकडे नेट नव्हतं म्हणून फोन नाही केला. कधी आधी माहिती असेल तर सांगून जायचा की मी आता 2-3 दिवस फोन करणार, मी काळजी करू नका. कारण आमचं तेवढं एक होतं की एक फोन ह्याचा यायचा निनादचा, एक फोन नीरवचा यायचा, मग आमचे दिवस संपले. एवढं ठरलेलं असायचं. म्हणजे झोपताना सुद्धा अरे थांब अजून याचा फोन यायचा बाकी आहे, म्हणजे आम्ही तोपर्यंत झोपायचो नाही, हे रोजचं. आणि आता हल्ली तर ते तिकडे गेल्यापासून तर होतंच, आमच्या कायम बातम्यांवर पण लक्ष असायचं हो की ते थोडंसं तिथे आहेच, म्हणजे पहिल्यापासूनच आपल्याला माहिती आहे. म्हणजे आम्ही कायम त्या बातम्या बघत असायचो की काय चाललं आहे तिथे सगळ्याच्या. टी व्हीवर आमच्या जास्ती मॅक्झिमम यांना तर सवय बातम्या ऐकायची. म्हणजे मनामध्ये एक प्रकारची धुकधुक कायम असतेच का बाबा? तसं काही हे नव्हतं, कारण कुठेही असलं तरी, आता केवळ श्रीनगरला असताना जरा जास्ती झालं यात शंकाच नाही, पण इतरही वेळेला रिस्की आयुष्य वगैरे हे कायम होतं, तसंच होतं. त्यामुळे आमची तशी मनापासून तेव्हा एक तयारी असायची की राईट फ्रॉम जसं अगोदर थोड्या वेळ बोललो होतो, एक जबाबदारीची जाणीव झाली. त्या तो याच्यात जेव्हा तो गेला मिळते त्यापासूनच आपण कोणत्याही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंटला तयार राहिलं पाहिजे, अशी एक मनाला आम्ही शिकवणच दिली. खरं असा प्रसंग कोणावर येऊ नये की जेव्हा आपलं वय असतं जाण्याचं तेव्हा मुलाने जावं, हे असं कोणावरही येऊ नये. पण आता कसं की प्रत्येक जन्माला येतो तेव्हा तो वरतून ठरवूनच आला असतो की त्याचं भविष्य काय आहे, ते वरूनच ठरलेलं असतं की याचं आयुष्य किती आहे, याला मरण कुठे येणार आहे, कसं येणार आहे, हे कोणाच्याच हातात नाही. जन्म कुठे घ्यावा हे कोणाच्या हातात नाही आहे. मरायचं कधी आहे आपल्याला खूप वाटतं की नाही आता काय आपलं काय राहिलं आहे, पण आपल्या हातात नाही आपलं मरण, हो की नाही? तसं कोणाच्याच हातात काहीच नाही आहे. त्यामुळे तो जो घेऊन आला होता तो स्वतःचं लिहून तो स्वतःच आला होता. प्रत्येकजण तसंच येतो. आपण कसं जाणारा माणूस, आणि आपण एक म्हणावं की जाणारा माणूस सुखी असतो, राहणारे आपण जे असतो तेच त्या चिंतेमध्ये किंवा त्याच्या आठवणीमध्ये गुंतलेलो असतो. आणि आठवण तशी जाण्यासारखी पण नाही आहे. अर्थात कुठल्याही मुलाच्या बाबतीत अशी जाणार नाही की म्हणजे आपण असं नाही म्हणत की हे वीर मरण आहे किंवा ते दुसरं कसं आहे, असं नाही. सगळ्यांचं शेवटी मरणच आहे. आपल्याला फक्त कसं की थोडं शांत राहायला पाहिजे. म्हणजे आम्ही ते विचार करतो की आपण शांत राहून हे थोडं ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तयारी होती आता म्हणतात, हे तयारी होती आमची, पण असं नाही वाटत म्हणजे की तयारी होती असं मला नाही वाटत की असं झालं तर आपली तयारी आहे, असं नव्हतं. म्हणजे असं होईल अशी आमची अपेक्षा नव्हती की म्हणजे नव्हतीच अशी, असं नाही सांगता येत. असं म्हणजे आता बाबा आणि आई हा जो फरक असतो ना, तो कदाचित हा असाच असेल की बाबांनी मनात आलेलं कदाचित बोलून दाखवलं नसेल. सैन्यात गेलेल्या प्रत्येक मुलाच्या मुलीच्या आई वडिलांनी कुठेतरी बाबा म्हणले तसे की मनाचा एक कोपरा तिथे तो बंद करून ठेवून दिलेला आहे की कदाचित हा आपल्याला तेव्हा उघडावा लागेल मधल्याच कुठल्या तरी काळामध्ये. बरोबर आहे की मनाची, आणि आई जसं म्हणल्या की मनाची तयारी वगैरे असं काही नसतं. पण बाबा ती घटना जी काही झाली ती आपण असं म्हणू की ती झाली तिकडे फार लांब, पण प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर ते घडत होतं, तुम्ही ते सगळं बघत होता टी व्हीवरती. काय काय झालं होतं नेमकं? 27 फेब्रुवारीला जेव्हा पाकिस्तानने आपल्या याच्यावरती हल्ला केला आणि त्यांचे 24-25 विमानांनी त्यांनी पूर्ण LOC क्रॉस केले, तर 3 जण जास्ती पुढे आले होते. त्याच वेळेला म्हणजे आपला अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन हा त्यातल्या त्यांनी F-16 पाडलं.
आणि दुर्दैवाने तो पाकिस्तानच्या सीमेत गेल्यामुळे तिकडे पकडला गेला. त्याच वेळेला येते हेलिकॉप्टर याच्यात होतं आणि दुर्दैवाने त्यामुळे ते एका नाल्यामध्ये सापडलं आणि दुर्घटनाग्रस्त झालं. ते प्रत्यक्षात आम्ही विमान पाहतही होतो. मी टी व्हीवरती ते प्रत्यक्ष कोसळताना पाहिलं. दिसत होतं फक्त हेलिकॉप्टर, हे ते हेलिकॉप्टर दिसतंय, पण टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये मात्र फायटर प्लेन पडलं, फायटर जेट वगैरे पडलं वगैरे अशाच भाषेत सांगितलं जात होतं. आणि पडताना हेलिकॉप्टर पाहिलं तरी असं आमच्या मनात त्या क्षणाला कधी आलं नाही की अचानक अरे याच्यात तर आपला मुलगा आहे. त्याच्यानंतर दुपारी 2 वाजता जेव्हा आम्हाला फोन आला तेव्हा आमच्या लक्षात आलं की एक दुर्दैवाने ह्या हेलिकॉप्टरमध्ये आपला मुलगा होता. पण हा प्रत्येक दुर्दैवाचा भाग असतो. त्या क्षणाला ठरलेलं असतं ते होतं. आणि आम्ही मनाला मी तरी माझ्या मनाला पहिल्यापासून ही ठेवलेली होती, तयारी शिकवण ठेवली होती. त्यामुळे मी त्या प्रसंगाला धैर्याने सामोरं जाऊ शकलो असं मला तरी वाटतं. केवळ तुम्हीच नाही, आई, विजेताजी असतील, सगळेजण इतक्या धैर्याने या सगळ्याच गोष्टीला सामोरे गेले. दुर्दैवी अतिशय घटना ही. विजेताजी, पापा ने बताया कि मन में रहता है वो, तो आप भी ये सब माहौल से परिचित हैं, आप खुद अभी भी ज्वाइन करना चाहते हैं, तो आपके मन में एज अ वाइफ, सोल्जर की वाइफ, क्या सब कुछ क्या चल रहा था? एक बात से शुरू करती हूँ. एक फौजी के बीवी के मन में 2 चीज़ें रहती है. एक डर रहता है क्योंकि वो बंदा हमेशा जब भी घर से बाहर निकलता है, ड्यूटी जाता है, तो ऐसा नहीं कि हम यहाँ से ऑफिस जा रहे हैं वापस आ रहे हैं. वो जाता है तो मन में एक प्रेयर रहती ही है, हमेशा रहती है. वो ऐसा नहीं है कि कभी ख़त्म हुई हो. और दूसरा जो हमें चलते रहने की ताकत देता है, उसके पीछे से हर चीज़ संभाल के रखने की, वो होती है फेथ, भरोसा. अब आप उसको भगवान पे कह लीजिए, अपने पति पत्नी जो भी हैं, अपने फौजी की काबिलियत पे कह लें, हर चीज़ पे. तो वो 100% 100% भरोसा और वो प्रेयर, 2 चीज़ हमेशा रहती हैं. तो वो कितने भी साल सर्विस के हो, 1 साल हो, 5 साल हो, 10 साल हो, रिटायरमेंट तक हो, ये रहता ही है. मेरे मन में क्या था वो तो मैं नहीं उतना मतलब एक्सप्लेन कर सकूँगी, लेकिन हाँ, शुरू में भरोसा तो नहीं हुआ था जब पता चला था. बट और आदत भी रहती है क्योंकि वो ऑन ड्यूटी जाते रहते हैं लोग. कई बार डिफ़िकल्ट सिचुएशन में होते हैं. अभी कभी सियाचिन गए, कभी तवांग गए, कभी कहीं गए, तो वहाँ नेटवर्क नहीं है, कॉल नहीं हो पाता है. तो बहुत टाइम तक तो एक्सेप्ट करना भी मुश्किल ही था क्योंकि अभी अभी साथ में ही थे. बट धीमे धीमे वो एक्सेप्टेंस आ ही जाता है. और आप लोग सब कहाँ पे थे? नासिक में थे उस वक्त? मेरी बेटी का जन्मदिन 20 फरवरी को है और 27 फरवरी को हुआ. तो इस बार क्योंकि निनाद ऑन ड्यूटी था और मैं घर पे थी, तो आई बाबा भी मेरे मम्मी के घर पे लखनऊ में आए हुए थे. हम मेरे मम्मी पापा, आई बाबा, मैं और मेरी बेटी, हम लखनऊ में थे उसका जन्मदिन सेलिब्रेट करने के लिए. एंड 3 तारीख को आई बाबा निकलने वाले थे, बट 27 को ये इंसिडेंट हुआ और 28 को हम नासिक वापस आ गए. जी. और आप हमेशा उनके साथ रहती थी या ससुराल रहती थी? मैं निनाद के साथ ही, हम साथ में रहते थे. जी. अभी ये फर्स्ट टाइम था कि हम 1 महीने से मिले नहीं थे, साथ में नहीं थे, क्योंकि श्रीनगर का वेदर, वहाँ घर मिलना, इन सब चीज़ों का इंतज़ार था. तो 27 को कैसा है वो 27 एक हफ्ते के बाद ही, मतलब 3 तारीख को आई बाबा निकलते और मैं श्रीनगर चले जाती. 2-3 दिन का फ़र्क था बस. लेकिन अब भी मन में क्या है ख्याल कि आर्मी, एयरफोर्स ज्वाइन करना है? गिवन अ चांस आई विल बी प्राउड टू ज्वाइन. वो ऑर्गेनाइजेशन ज्वाइन करने के लिए तो हमेशा गर्व रहेगा. बिलकुल. ज्या उत्स्फूर्तपणे आपण टाळ्या वाजवल्या
एक आवंढा मला असं वाटतं की प्रत्येकाने तो जी घरं युद्धामध्ये जळली आहेत, आणि ज्यांच्या घरातले माणसं गेलेले आहेत युद्धांना, त्यांना विचारा युद्ध ज्वर हा काय असतो. तो नुसतंच घरी बसून युद्धाच्या कथा ह्या फार रम्य असतात असं म्हणून तिथे त्यावेळेस काय झालं होतं ह्याचं चर्चा चर्वित हे सगळं करण्यापेक्षा ह्या लोकांना विचारा, आणि त्यांच्यातलं ते स्पिरिट जे आहे की विजेताजी म्हणतायत की ते फार महत्त्वाचं आहे कि पुन्हा एकदा त्या देशसेवेसाठी जाऊ इच्छितात. विजेता जी, उस टाइम आपने सोशल मीडिया पे जो बहुत ज़्यादा तलवार लेके लोग जो फिर रहे थे, उनको एक मैसेज दिया था, वो बहुत बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट था. क्या था वो मैसेज? वो ऐसा नहीं है कि उस टाइम ही है, आज भी है कि सब लोगों को क्या करना चाहिए. मैंने मोटे मोटे 2 मैसेजेस दिए थे. पहला मैसेज तो जो अभी आपने कहा, कैसा है कि सिर्फ ऐसा नहीं है कि निनाद के या किसी फौजी के, आज भी मैंने न्यूज़ में पढ़ा 15 जवान महाराष्ट्र में शहीद हुए जी, 15 घर बर्बाद हो गए, परिवार बर्बाद हो गए. किस लिए, किस वजह से? और ऐसा नहीं है कि सिर्फ जवान शहीद हुए, जिन घर के लड़के बरलाए गए या उनको गलत दिशा दिखाई गई, वो लड़के भी तो गए, उनके परिवार भी तो बर्बाद हुए. तो सिर्फ इसकी बात नहीं है कि मेरा घर बर्बाद हुआ. किसी भी युद्ध की वजह से देश की प्रोग्रेस कम से कम 10 से 15 साल पीछे चली जाती है, और देश की प्रोग्रेस उसकी गवर्नमेंट से ज़्यादा लोगों की मेहनत पे निर्भर करती है, जनता की मेहनत पे निर्भर करती है. अगर आप घर बैठ के बोलते हैं कि मुझे युद्ध चाहिए, तो आप ये समझ लीजिए कि आपके इतने सालों की मेहनत और आपके बच्चों का भविष्य 10-15 साल पीछे चला जाएगा. इसलिए मैंने ये कहा था कि युद्ध नहीं होना चाहिए. युद्ध सिर्फ एक देश को मिटाया नहीं जाएगा. आपको क्या लगता है पाकिस्तान रिटेलिएट नहीं करेगा? पाकिस्तान छोड़ दीजिए, चाइना, कोई भी और देश होगा, आप युद्ध करेंगे वो रिटेलिएट नहीं करेंगे, वो कमज़ोर हैं? ऐसा नहीं है. इसलिए मैंने कहा था कि घर बैठ के युद्ध के गाने मत गाइए. कुशन पे बैठ के बोलना बहुत आसान है, एक्चुअली वहाँ जाके कुछ करना बहुत मुश्किल है, डिसीजन लेना बहुत मुश्किल है. और दूसरी चीज़ ये कि जो आपके फ़ौजी हैं, उन्हें ट्रेनिंग मिली है इस चीज़ की, वो अपने प्रोफेशन में एकदम प्रोफिशिएंट हैं, वो जानते हैं वो क्या कर रहे हैं. इसलिए आप सीए हैं और मैं एमबीए हूँ. मैं अगर आपको आके सिखाऊंगी आपका काम, तो चलेगा क्या? नहीं चलेगा ना. आप जर्नलिस्ट हैं, मैं आपको आके बताऊं कि आप ऐसे नहीं ऐसे बोलो, चलेगा क्या? वो प्रोफेशनल्स हैं, उन्हें पता है वो क्या कर रहे हैं. उन पे भरोसा रखिए, वो देश की रक्षा के लिए ही हैं वहाँ पे, और वो कर रहे हैं वो प्रॉपरली. पहली बात तो ये हो गई. दूसरा, मैंने जनता के लिए एक आह्वान किया था. हमें कैसा लगता है ना, मुझे देश की सेवा करनी है यानी मुझे फ़ौज ज्वाइन करना है, बंदूक उठाना है और बॉर्डर पे जाना है. ऐसा हर कोई कर नहीं सकता प्रैक्टिकली, राइट? और ऐसा पॉसिबल भी नहीं है. लेकिन हम अपने लेवल पे देश की सेवा कर सकते हैं, हम अपने लेवल पे देश को आगे बढ़ा सकते हैं. उसके लिए किसी गवर्नमेंट की या किसी और की ज़रूरत नहीं है. कैसे? आप छोटी छोटी सिविक सेंस का ध्यान रख सकते हैं. ट्रैफिक रूल्स का उल्लंघन मत कीजिए. क्या मालूम किसी का एक्सीडेंट होने से बच जाए, किसी का घर का बच्चा, आपके घर का बच्चा जाने से बच जाए. आप अपने आसपास सफाई रखेंगे तो अपने आप स्वच्छता अभियान है ही आपके सामने. ये इसका पानी का हालत देखिए, पॉलीथीन ये वो आते समय मैं देख रही थी, वो किसने डाला? वो कोई गवर्नमेंट डाल के थोड़ी गई है, वो कहीं और से बाहर से कोई पाकिस्तानी डाल के थोड़ी गया है. वो किसने डाला है? हमने किया है ना. तो मेरा मतलब ये है कि आप अपने अंदर का वो नागरिक जगाइए जिसके लिए देश का सैनिक और देश की गवर्नमेंट लड़ने और खड़े होने के लिए बाध्य हो जाए. वाह, मेरे पास यही दो मेरे. एका वीर मातेने एक संदेश दिला होता मागे की ज्या देशासाठी मी माझा आतड्याचा तुकडा अर्पण केलेला आहे तो तर गेला होता, पण त्या देशावर थोडं तरी प्रेम करा. विजेताजींनी आत्ता जे सांगितलं
ते त्याच्या जवळच जाणार आहे, नव्हे ते एकत्रच आहे, जेल झालेलं आहे ते सगळं. नुसतंच युद्ध करून किंवा मला देशासाठी काहीतरी करायचं आहे म्हणजे सीमेवर जाणं हे प्रत्येकाला शक्य नाही आणि त्याची गरजही नाही, नाही का? आपण छोट्या छोट्या गोष्टींनी जर सुरुवात केली तर तो एक हातभारच असणार आहे आणि अशीच ही साखळी वाढत जाणार आहे. सियाचीनमध्ये बॉर्डरमध्ये घुसताना एक छोटासा पूल आहे आणि त्या पुलावरती एक पाटी लिहिलेली आहे. त्या पाटीवरती असं लिहिलेलं आहे की दुर्दैवानं मला एकच आयुष्य आहे, दुर्दैवानं मी माझ्या देशाची सेवा एकदाच करू शकतो, दुर्दैवानं मला काहीतरी करायची संधी एकदाच मिळालेली आहे. ही संधी फक्त सैनिकांच्यासाठी नाही आहे, ही संधी आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे. आपण इथे बघतोय, आपण गेल्या तासाभरापासून या तिघांशी गप्पा मारतोय. यांचा जो सूर आहे तो सूर कुठेही कडवटपणाचा नाहीये. हा आता मुलगा गमावलेला आहे, नवरा गमावलेला आहे, ते दुःख असं नाहीये ना की चार चौघात येऊन भया 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 त्याचा तो सगळा जो काही त्याची शिवण आहे ती उसवावी आणि आपल्या सगळ्यांसमोर ते सगळं वाहू द्यावं. ते आहे, जे दुःख आहे ते आहेच, ते दुःख घेऊन जगायचं तर आहेच, पण जो स्वर आहे तो इतका प्रचंड आश्वासक आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक उर्मी पेटवणारा आहे, एक आपल्या सुप्त मनाला जागृत करणारा आहे. आणि म्हणूनच स्क्वॉड्रन लीडर शहीद निनाद मांडवगणे यांना जेवढा कडक सॅल्यूट आपण करतो किंवा करणार आहोत तेवढाच कडक सॅल्यूट या तिघांच्यासाठी. जय हिंद.